लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत कळणार आहे। त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। पाहू शकता बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय दमदार माहिती जी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे अशी की पैसे वाटपाच्या संदर्भात। बघा, आतापर्यंत तुम्हाला जे काही पैसे वाटप झाले होते ते होते 7,500 रुपये। काही महिलांना 7,500, काही महिलांना 4,500 रुपये। ठीक आहे, आता हे पैसे तुम्हाला 1,500 रुपयांच्या प्रमाणे वाटप होत होते, म्हणजेच 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला वाटप केले जात होते। परंतु आता ही जी काही रक्कम आहे तुमची 2,100 रुपये होणार आहे। त्या संदर्भातची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। त्यासोबतच संपूर्ण जी काही डिटेलमध्ये माहिती ती आपण समजून घेणार आहोत। त्या अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। त्यासोबतच सर्व माता भगिनींनी हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। जास्तीत जास्त महिलांना ही जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती कळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं खूप गरजेचं आहे। आता ते कशासाठी काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळणार आहे। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पाहू शकता बघा, जर आज तुम्ही पाहिलं असेल तर बघा 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं। 23 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी निकाल त्या ठिकाणी जाहीर होणार होता आणि बऱ्यापैकी निकाल जो आहे तो त्या ठिकाणी हाती आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते की महायुतीची जी काही सत्ता आहे ती आपल्याला या ठिकाणी येताना दिसते। आता महायुती कोण, तर ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांनीच, म्हणजेच लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा या ठिकाणी महायुती सरकारला आशीर्वाद दिलेला आहे। तर बघा, या ठिकाणी महायुतीचं सरकार जे आहे ते बनताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे तुम्हाला आता बघा, अगोदर तुम्हाला 1,500 रुपये वाटप होत होते प्रत्येक महिन्याला, परंतु त्यांनी जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेलं होतं की तुम्हाला 2,100 रुपये देऊ म्हणून। त्याच पद्धतीने काँग्रेसने देखील 3,000 रुपये देण्याचं जाहीर केलेलं होतं। परंतु आता बघा, काँग्रेसची सत्ता नाही येते, म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ताच येत नाहीये। त्यामुळे महायुतीचे जे काही 2,100 रुपये ते तुम्हाला वाटप केले जातील, जसं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं होतं त्या पद्धतीने। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं, कुणी मायकाला आला तरी देखील लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही, ही योजना 5 वर्ष सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तर पुन्हा एकदा तेच सरकार आता सत्तेत आलेलं आहे, म्हणजेच येणार आहे। तर बघा, 5 वर्ष ही जी काही योजना आहे ती सुरूच राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जे काही पैसे ते आता वाटप होणार आहेत। त्यासोबतच ज्या काही महिला भगिनी ज्यांचे अजून अर्ज भरणं बाकी आहे त्या महिला भगिनींनी देखील लवकरात लवकर तुमचे जे काही कागदपत्र आहे ते तयार ठेवायचे। कागदपत्र आता जसेच ह्या ठिकाणी नव्याने अर्ज सुरू होतील त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल। सर्वात अगोदर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यासाठी सर्वांनी कागदपत्र रेडी ठेवायचे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय। आणि ज्या काही महिला भगिनी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही जी काही माहिती आहे ती पोहोचायला पाहिजे। जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी माहिती जी आहे ती कळायला पाहिजे। भरपूर महिलांना त्या ठिकाणी इच्छा आहे, भरपूर लाडक्या बहिणींचा जवळपास 21 वर्ष वय जे ते पूर्ण झालं असेल त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा असेल। काही महिलांचे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना अर्ज करता आला नव्हता, त्यांना देखील अर्ज जे आहे ते करता येणार आहे। तर बघा, त्या संदर्भाची देखील माहिती आपण पाहणार आहोत। 2,100 रुपयाचा जो काही हप्ता आहे तुम्हाला केव्हा मिळणार त्या संदर्भाची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि लगेच व्हिडिओला पण लाईक करायचं आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे बघा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, मी तुम्हाला जुलैपासून लाडकी बहीण योजनेचे अपडेट जे आहेत ते देत आलेलो आहे। जुलैपासून संपूर्ण माहिती तुम्हाला देत आलेली आहे। त्यासोबतच माझ्यापरीने जेवढे योग्य माझ्यापरीने जेवढे होतील तेवढे प्रयत्न करून मी तुमच्यासाठी योग्य ती माहिती जी देत असतो आणि तुम्हाला 7,500 रुपये देखील भरपूर महिलांना मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी योग्य ती माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर ह्यापुढे देखील देत राहणार आहे। त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनी आपल्या चॅनलला फक्त सपोर्ट राहू द्यायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की जे काही तुमच्या शंका आहेत तुम्ही विचारायच्या आहेत म्हणून। तर नेहमीप्रमाणे लाडक्या बहिणी माता भगिनी ज्या आहेत त्यांचा आपल्या चॅनलला सपोर्ट असतो। त्या माता भगिनी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी कमेंट्स करून त्यांचे जे काही शंका आहेत त्या विचारत असतात। तर त्या शंकांच्या आपण या ठिकाणी काही कमेंट्स पाहूया आणि त्यानंतर आपण महत्त्वाची जी काही माहिती आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत। तर लगेचच आपण कमेंट्स जे आहेत ते पाहून घेऊया आणि मग संपूर्ण माहिती पाहूया। तर पाहू शकता, पहिल्याच नंबरची कमेंट आहे नीताताई यांनी केलेली, नीताताई माने। तर बघा, मी नीता माने, दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता, खूप खूप आभारी आहे ताई तुमचा, खूप खूप आभारी आहे नीताताई तुमचा, खूप खूप आभारी आहे। माहिती सांगता, बाकी बऱ्याच व्हिडिओमध्ये खूप फेक माहिती देतात, अशीच माहिती देत जा जेणेकरून अगदी साध्या भगिनींना पण समजेल। तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघते, असं सहकार्य आम्हाला करा, खूप खूप धन्यवाद दादा। तर पाहू शकता त्यांना आपण उत्तर देखील दिलेलं आहे, नेहमीच आभारी आहे ताई। तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मी सांगू इच्छितो, तुमच्यासाठी योग्य ती माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे आणि नेहमीच चांगली जी काही माहिती आहे ती तुम्हाला देतच राहणार आहे याची खात्री मी तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने देतोय। त्यासोबतच सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी आश्वासन
उद्ध्वस्त करतो. कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही. प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती, तुमच्या फायद्याची जी काही माहिती तीच दिली जात असते. कुठलीही खोटी माहिती मी देणार नाही आणि देतही नाही. ठीक आहे. तर नीताताई माने यांचे देखील मी त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे मी त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगला त्या ठिकाणी सपोर्ट करतात, त्यामुळे आपले जे काही व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचतात आणि जास्तीत जास्त महिला आपले व्हिडिओ पाहत असतात. तर सर्व माता भगिनींचे त्या ठिकाणी आभार मानतो. तर बघा, आता आपण एक दोन त्या ठिकाणी ज्या काही कमेंट्स आहेत लाडक्या बहिणींनी विचारलेल्या, लाडक्या ताईंनी विचारल्या, त्या आपण या ठिकाणी पाहूया आणि पुढच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहूया. तर पाहू शकता पुढची कमेंट या ठिकाणी मनीताई पाटील यांनी विचारले. पाहू शकता बघा, मनी पटेल आलेलं नाव. तर आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहेत ते भरू शकतो का? बघा, लवकरच हे जे काही फॉर्म आहेत ते सुरू होतील. लवकरच लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते सुरू होतील. त्याचे अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनी ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जसेच अर्ज सुरू होतील तसेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी यासाठी सांगतोय की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोजचे जे काही आपले व्हिडिओ येत असतात, दररोजचे जे काही अपडेट येत असतात ते तुम्हाला दररोज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते लवकर सुरू होतील. त्याचे अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देतच राहणार आहे. त्यासोबतच पुढच्या हप्त्याच्या संदर्भात आता आपण या ठिकाणी माहिती पाहूया. पुढचा हप्ता केव्हा मिळणार त्या संदर्भात बघा. तर पाहू शकता बघा, लाडकी बहिणींचा माहितीला आशीर्वाद, माहिती स्पष्ट बहुमत आणि मोठा विजय नोंदवेल असा निष्कर्ष जवळपास सर्वच एक्झिट पोलने काढला आहे. त्यानुसार निकालात विजयाचे माप महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेपेक्षा पुढे असल्याचं दिसतं. अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळे मतदान वाढले आणि या योजनेचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे. प्रचारावेळी महायुतीने सत्तेत आल्यास 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये, बघा 2100 रुपये तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे. त्या अगोदर सर्व माता भगिनींना पहिला प्रश्न आपला आहे की बघा, आता ह्या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार जवळपास निश्चितच झालेले आहे. तर तुम्हाला ह्यामध्ये कुठले मुख्यमंत्री पाहायला आवडतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुम्हाला वाटतंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये देवेंद्र फडणवीस लिहून पाठवा. तुम्हाला वाटतंय एकनाथजी शिंदेसाहेब झाले पाहिजे तर एकनाथजी शिंदेसाहेब लिहून पाठवा. आणि तुम्हाला वाटतंय अजितदादा पवार झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार, जे काही तुम्हाला वाटत असेल तिनेही लाडक्या भावापैकी कुठलाही तरी एक व्यक्ती तुम्हाला मुख्यमंत्री झालेला आवडेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. तर बघा, 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे तुम्हाला आता या ठिकाणी वाटप होणार आहे. लवकरच 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होतील. त्या संदर्भाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. जशीच तारीख निश्चित होईल तशीच तुम्हाला अपडेट जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे महिला भगिनींनी काळजी करायचं नाही. ज्या महिला भगिनी ज्यांना नव्याने अर्ज भरायचे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र रेडी ठेवायचे. जसेच अर्ज सुरू होतील तसेच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिले जाईल. अर्ज जे आहेत ते 25 नोव्हेंबरच्या नंतर त्या ठिकाणी सुरू होऊ शकतात किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण अपडेट जे येऊ शकते. त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण अपडेट जे ती दिली जाणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.